हाय हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि खूप खूप तुमचं मनापासून धन्यवाद, आभारी आहे मी, तुमची ऋणी आहे. खूप सारं तुमचं प्रेम भेटते मला या माझ्या जे काही जीवनाच्या संघर्षाची कहाणी मी चालू केली. आतापर्यंत आपले 6 पार्ट झाले. त्या 6 पार्ट मध्ये बऱ्याचशा म्हणजे खूप साऱ्या कमेंट आहेत तुमच्या. खूप साऱ्या म्हणजे तुमच्या मनातली मी ज्या काय माझ्या संघर्षाची जी कहाणी तुम्हाला सांगते त्याच्यातून तुमच्या ज्या काय भावना व्यक्त होतात ते आता एक दोन लोकांचं आहे, त्यांचा विषय सोडून द्या. पण जे काय चांगले चांगले कमेंट करणारे खूप सारे असे की मला प्रोत्साहन देण्यासाठी खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कमेंट आहेत त्यांच्या. म्हणजे त्या कमेंट मधून काहीतरी मला घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. तर मी ते त्या गोष्टीचा एक म्हणजे जे काही तुम्ही मला कमेंट मध्ये सांगताय तुमच्या मनातल्या भावना, एक बहीण म्हणून, भाऊ म्हणून, तर त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार आहे किंवा म्हणजे त्या गोष्टी पूर्णपणे अंमलात आणणार आहे. त्या सल्ल्याचा मी विचार करणार आहे की बाबा ह्या दादानी अशी कमेंट केली की बाबा तू असं कर तसं कर. तर त्या गोष्टीचा पण मी सगळा विचार करणार आहे. आणि आपल्या कमेंटवर सुद्धा मी एक ब्लॉग घेणार आहे. पण अजून एक 2-3 ब्लॉग पार्ट आपले झाले ना, 5-6-10 पार्ट झाले, तर तिथून पुढे मी एक ब्लॉगचा कमेंटचा पार्ट म्हणून कमेंटचा ब्लॉग म्हणून एक तो पण शूट करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांची मी नावं घेणार आहे. ज्यांचे ज्यांचे चांगल्या कमेंट आहेत, वाईट कमेंट, सगळ्यांची नावं घेणार आहे. जेवढं जसं होईल तसं. आणि तुम्ही म्हणजे खूपच म्हणजे माझी एक फॅमिलीच झालेली आहे. आता तुम्ही असं म्हणता नाही येणार की तुम्ही असं बोलताय तसं बोलताय. काही गोष्टी काही काही लोक रागात पण बोलतात ते, पण त्याच्यातून पण प्रेम दिसतंय तुमचं मला. ते खूप छान वाटतंय की सख्ख्या लोकांनी साथ नाही दिली मला त्यावेळेस. पण मला आज वाटते की मी ती कहाणी सांगताना तुम्हीही माझ्याबरोबर ती कहाणी जगताय. असं मला म्हणजे वारंवार वाटतं ते जेव्हा मी कमेंट वाचते तुमच्या. मी आणि ज्या ज्या वेळेस आपले पाठ होतात मी त्यावेळेस संध्याकाळच्या दुपारच्या जसा वेळ भेटत तसा मी त्या कमेंट वाचत असते, जशा तुम्ही कमेंट करता तशा. तर त्यासाठी खूप खूप मनापासून आभारी मी तुमची, खूप ऋणी राहील त्या गोष्टीसाठी की तुम्ही मला आपलं मानताय आणि मीही तुम्हाला आपलंच मानतीये. म्हणूनच तुम्हाला मी आपल्या या बहीण भावाचं नातं, बहिणी बहिणींचं नातं जे काय आहे त्या नात्यानुसारच मी तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्या ज्या काय आयुष्यात घडलेल्या आहेत त्या सांगते. आता बऱ्याच लोकांचे काय काय प्रश्न आहे की त्यांनी लग्न केलं का काय, किंवा तू दुसरं लग्न केलं का नाही केलं, ते पण मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. पण आता जो आपला कंटिन्यू ब्लॉग चालू आहे किंवा कंटिन्यू जी काही आपली कहाणी चालू आहे मी ती पहिली कंटिन्यू करणार आहे. त्याच्यानंतर मग मी वेगळा ब्लॉग आणून त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे मी लग्न केलं किंवा त्यांनी केलंय का नाही केलं, आमचा डिवोर्स झालाय का नाही झाला, ते पण मी तुम्हाला सगळं सांगणार. कारण आपण आताशी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. म्हणजे सुरुवातच केलेली आहे आपण आताशी कहाणीला. त्याच्यामुळे मी लगेच लगेच पुढचं काही सांगणार नाही. जे काही जसं आपण कंटिन्यू चालू केलंय तसं मी कंटिन्यू सांगणार आहे की मधीच पहिलं सांगणार, नंतर मग परत आता जे काही चालू आहे ते सांगणार. मग त्याच्यात तुम्ही कन्फ्युज होणार. परत बरेचसे काय काय होईल त्याच्यापेक्षा जे आता आपलं चालू आहे त्यानुसारच मी कंटिन्यू ब्लॉग पुढे घेणार आहे. तर आता आपला कालचा पार्ट असा होता की मला दवाखान्यातून घरी आणलं. घरी आणल्यानंतर मग बराचसा वडील पण इमोशनल झाले वगैरे, ते तुम्हाला मी सांगितले त्याच्यामध्ये. तर ते पण खूप इमोशनल झाले. मग नंतर वडिलांनी परत संध्याकाळी सॉरी दुसऱ्या दिवशी त्यांनी परत माझ्या त्या सासवांना, नंदेला त्यांना कॉल केला की बाबा आता 4-5 दिवसांनी पाची आहे, मग तुम्हाला पाचीला यावं लागेल किंवा या म्हणून. यावं लागेल म्हणण्यापेक्षा बाबा 5वी आहे, आता 10 तारखेला बाळ झाले तर 5 दिवसांनी पाची आहे बाबा, या हिशोबाने तुम्ही या म्हणून. पण त्यावेळेस वडिलांना त्यांनी काय सांगितलं मला पण नाही माहिती. कारण मला त्यांनी तेव्हा काही सांगितलं नव्हतं. मग नंतर मला सांगितली त्यांनी की बाबा काय नाही, पाचीच्या दिवशी मला सांगितलं त्यांनी. मी म्हटलं आता पाचीला येणार आहेत. मग मम्मीला म्हटलं आता ते तिकडून एवढे 4-5 जणी येतील. आपली एक तर आता कंडिशन अशी आहे. मग नाही का 4-5 जणी आल्यानंतर ती प्रथा असतीये. पाचीला आल्यावर माहेरी जेव्हा सुनेच्या माहेरी येतात सासरची लोक, त्यावेळेस त्यांना कपडे वगैरे, साड्या वगैरे बरंचसं काय काय करतात. तर मग कसं करायचं म्हटलं मम्मी. तर मम्मी पप्पा म्हटले तू काय टेन्शन नको घेऊ, आम्ही आहे ना, करू म्हटले. येऊ दे तर त्यांना म्हटले, तर इथपर्यंत आधी येऊ दे. 5 बाया येतात, 2 बाया येतात, किती येतात तेवढ्या बघू दे. मग त्याच्यानुसार आपण बघूया, करूया काय करायचं, काय ऍडजस्ट होईल तसं. आणि त्यात त्यांच्या पप्पांच्या ओळखीचे होते म्हणजे एक कपड्याचे दुकानवाले. ते म्हटले जर काय वाटलं तर करता येईल म्हटले ऍडजस्ट, आपण करूया. तर म्हटलं ठीक आहे चालतंय. मग आता ज्या दिवशी मुलीची पाचवी होती तो दिवस आला. आणि मग आम्ही सकाळी एक फोन केला त्यांना. तर त्यांनी काय फोन तिकडून रिसिव्ह केलाच नाही कुणीच.
तर मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, की नाही का कामात असेल, कारण ते शेतीची कामं करत होत्या त्यावेळेस. मग म्हटलं कामात वगैरे असेल किंवा निघाले असेल, गडबड असेल, काहीतरी असं विचार केला. तर ते झालं. मग नंतर थोड्या वेळाने म्हणजे तरी 3-4च्या दरम्यान आम्ही कॉल केला, की बाबा निदान दिवसभर फोन नाही उचलला त्यांनी, सकाळी नाही उचलला. परत बी लावला होता वडिलांनी फोन, पण तेव्हा पण नाही उचलला. पण असं डोक्यात होतं आमच्या, की आम्हाला असं वाटत होतं, की बाबा ते येत असतील गाडी करून वगैरे नाही का, डायरेक्ट यायचं असं ना अचानक त्यांना, असं असं वाटलं मला, की बाबा दुपारपर्यंत 4-5 वाजेपर्यंत येतील. सकाळी जरी 10-11 वाजता निघाले, 12-1 वाजता जरी निघाले असेल तरी 4-5 वाजेपर्यंत तिथं येतील ती. या हिशोबाने आम्ही त्यांना काही जास्त सारखं कॉन्टॅक्ट केला नाही. एकदा दोनदाच केला, पण त्याच्यात बी त्यांनी कॉल रिसीव्ह नाही केला आमचा, काहीच नाही. आणि मग नंतर आता 5वी पुजायची. आता कसं असतं, 5वी पुजण्याची पण काय म्हणतात ते, गावगावची काय काय पद्धत असतात. वेगवेगळ्या पद्धती असतात. कुणी कसं पुजतं, कोणाचं ते काय सटवाई असते, काय असतं काय, म्हणजे ते मला एवढं नाही माहिती, पण ते बरेच वेगवेगळी पद्धत असते त्यांची पुजण्याची. तर मग म्हटलं आता 6 वाजले, 6च्या पुढं 6-7च्या दरम्यानच काहीतरी पाची पुजतात, बरोबर? 5 वाजता. 5:30, 4-5च्या दरम्यान वगैरे. तर मग त्यांना परत एकदा शेवटचं 4:30ला कॉल केला आम्ही. तर ते म्हटले नाही जमणार आम्हाला यायला. आमच्या इकडं कामं चालू आहेत. आणि अजून काहीतरी प्रॉब्लेम सांगितला त्यांनी. तर असं सांगितल्यावर मग मला इतकं टेन्शन आलं, की बाबा आता पाची कशी पुजणार? माझं एवढं बाळ झालं, पहिल्यांदा मला माझ्या बाळाला बघायला सुद्धा कुणी आलं नाही. एवढे कशी निष्ठुर ही लोकं, हां? की म्हणजे एक थोडी तरी त्यांना ज्याना तर म्हणायची तरी त्यावेळेस लाज वाटायला पाहिजे होती. माझं पहिलं बाळ झालं, एवढा स्ट्रगल करत होते, एवढा त्रास सहन केला मी. यांच्यामुळं मला ह्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. मग निदान माझ्या बाळाला नुसतं बघायला पण तुम्हाला यायला जमलं नाही त्यावेळेस. मग इतकं म्हणजे मला इतकं रडायला यायचं त्यावेळेस, की नाही का काय करू काय नको असं व्हायचं मला, की बाबा आता बाळाची पाची कशी पुजायची काय नाही. तरी पण त्यांनी परत पप्पांनी माझ्या आईने परत त्यांना एक कॉल केला, की बाबा ठीक आहे नाही जमत तुम्हाला यायला ना, तर तुमची पद्धत सांगा, पाची कशी पुजतात, कशी नाही काय वगैरे नाही का. तर मग त्यांनी नाही का ते पण म्हटले, काय आपली असती जशी पुजायची तशीच पुजायची असती. त्याच्यात काय असतं म्हणे एवढं पुजण्यासारखं. असं त्यांनी आम्हाला उत्तरं दिली. मग त्यावेळेस म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे काय-काय लोकांच्या पद्धती असतात, रीतीभाती असतात, त्या सुद्धा सांगायला ह्यांच्या जीवावर येत होतं त्यावेळेस. येणं तर त्यांनी केलं, आले तर नाहीच बघायला माझ्या बाळाला किंवा माझ्या बाळाची पाची पुजायला. पण निदान ज्या काही तुमच्या रीतीभाती आहेत, काही गोष्टी असतात, की बाबा त्या तिकडच्या आपण म्हणतो ना गावगावची पद्धत असते, त्या त्या पद्धतीनेच केलं पाहिजे, नाहीतर ते उलटं होतं किंवा वेगळं होतं, बाळाला त्रास होतो, आईला त्रास होतो. अशा बऱ्याच गोष्टी काय-काय बऱ्याचशा पुढच्या भविष्यासाठी किंवा पुढच्या त्या बाळाच्या भविष्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो, की बाबा हे आपण असं केलं नाही. ते 5वी 12वी पुजणे म्हणजे हे एक काहीतरी रीतभातच आहे. देवाने काहीतरी ते ठरवून दिलंय, म्हणूनच आपण ती 5वी 12वी पुजतो किंवा बारसं घालतो वगैरे, असं बरंच काय काय असतं. पण त्या सुद्धा रीतीभाती सांगायला त्यांच्या जीवावर येत होतं, की देवाला काय करायचंय, कसं पूजा करायची, काय नाही. तर मग मम्मीला मी म्हटलं, "ठीक आहे, जाऊ दे," म्हटलं. "त्यांनी काय तुला व्यवस्थित काय सांगितलं नाही." ती मला म्हटली, "मला काही कळलंच नाही त्यांनी काय सांगितलं, काय नाही." तर मी म्हटलं, "ठीक आहे, जाऊ दे. तू तुझ्या पद्धतीने माझी बहिणीची जशी पाची पुजली किंवा आजीने जसं पाचीचा कार्यक्रम केला होता, तसा तू कर," म्हटलं, "तुझ्या पद्धतीने. जे काय होईल ते तिच्या जे नशिबात, बाळाच्या जे नशिबात असेल किंवा माझ्या जे नशिबात असेल तेच होणार आहे," म्हटलं. "याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही." जर त्यांना नुसतं सांगण्यासाठी जर त्यांना एवढा मानपान द्यावा लागत असेल किंवा एवढा मान लागत असेल, तर ठीक आहे जाऊ दे म्हटलं. असं पण वाटोळं झालीच आहे माझं. तर पुढे जे काय होईल ते देवाच्या हातातच असेल म्हटलं, बाकी काहीच नाही. मग माझ्या आईनी पाचीची तयारी केली. त्याच्यात पण तिथं इतका प्रॉब्लेम, की बाबा त्या दिवशी नेमकी सारखी लाईट पण जात होती, येत होती, जात होती. सारखा तो पण प्रॉब्लेम. म्हणजे काय म्हणतात ना, एवढ्या अडचणी येत होत्या मला सगळीकडूनच ना, की मला असं वाटायचं, की बाबा काय हे? काय चाललंय? निदान माझं जाऊ दे, पण निदान माझ्या बाळासाठी तरी, बाळाचं नवीन आयुष्य आहे माझ्या, त्याच्या भविष्यासाठी तरी हे जे काही चाललंय, त्याच्यात तरी ते दिवस चांगले यावे किंवा चांगलं व्हावं असं वाटत होतं मला. पण तरी पण आम्ही ते सगळ्या गोष्टी हँडल करून, सगळ्या गोष्टींचा टेन्शन घेऊन, सगळं करून मग तिची आम्ही पाचवी पुजली. आणि पाचवी पुजली वगैरे झालं मग, म्हणजे ते पण माझ्या आईच्या पद्धतीने जे काही तिला जसं येत होतं किंवा 4 तिथल्या 2 बायकाही होत्या, तिथल्या बायकांना विचारपूस करून वगैरे सगळी मग पाचवी पुजली. उलट आम्हाला तिथले लोकं सगळे विचारत होते, "का गं रेश्मा, तुझ्या सासरची लोकं का नाही आली किंवा काय झालं?"
म्हणजे आम्हाला त्यांना सांगताना पण इतकं आम्हालाच लाज वाटत होती की बाबा आता काय सांगायचं त्यांना. शेजारी पाजारी लोक तर विचारणारच ना की बाबा का नाही आले, एवढं हौशीने तुझं एका दिवसात लग्न लावून नेलं त्यांनी, मग त्यांनी निदान पाचवीला बाळाला बघायला यायला पाहिजे होतं वगैरे असं बरंचसं काय काय. तर आम्ही त्यांना सांगितलं की ते तिकडे आजारी आहेत आणि काहीतरी असं नाही का, म्हणजे आता वेळ मारून न्यायची, लोकांपुढे इज्जत कशी कमी आपली जाईल याचा विचार करून, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की बाबा काय नाही, जरा थोडा प्रॉब्लेम आहे तिकडे, ते आजारी आहेत म्हणून ते सासरे आजारी वगैरे असं काहीतरी सांगितलं. आणि मग म्हणून ते आले नाही तिथपर्यंत, बाबा त्यांना जाण्यात वेळ जाईल म्हणून ते काय आले नाही. माझ्या नंदा सुद्धा नव्हते आले माझ्या बाळाला बघायला, दीर पण नाही, कुणीच नव्हतं, सासवा बिसवा असं कुणीच नाही आलं. आणि बाप म्हणायचं तर आता ते बापाची पण तुम्हाला गोष्ट सांगते. पाचवी होती 15 तारखेला, बरोबर, म्हणजे 10, 11, 12, 13, 14, 15, 15ला पाचवी, 14, 15ला पाचवी होती. हा, आणि पाचवीच्या दिवशी त्याला आम्ही म्हणजे आदल्या दिवशी त्याला आपण 10 तारखेला सांगितलं होतं, बरोबर, डिलिव्हरी झाली माझी त्या दिवशीच त्याला सांगितलं होतं की डिलिव्हरी झाली, बाळाला बघायला ये म्हणून. तर मग ठीक आहे, जर तो 4 दिवस नाही आला तर 5व्या दिवशी त्यांनी यायला पाहिजे होतं का नाही. तोही आला नाही 5व्या दिवशी. हा बहादर कधी आला, तो बहादर म्हणजे त्याला 5वीच्या दिवशी किंवा मधी 2-3 दिवस होते, 3रा 4था दिवस 5वा दिवस, त्यावेळेस तरी त्यांनी यायला पाहिजे होतं. आणि त्यातल्या त्यात ह्या 5वीच्या कार्यक्रमाला, बारशाला आत्या किती महत्वाची असते. तर त्या दोन्ही पण, त्यांच्या 2 आत्या मुलीला माझ्या, तर त्या दोघी पण आल्या नव्हत्या. त्यांचे ते चुलत्या वगैरे, चुलत चुलते वगैरे कुणीच नाही आलं. विचारपूस करायला मला साधा त्यांनी कॉल सुद्धा केला नाही की काय झाले बाबा, कशी आहे, बरी आहे का नाही, काय बरी, काहीच नाही. आणि त्यातल्या त्यात मग मम्मीनी काय केलं, इकडून तिकडून म्हणजे नाही का सगळं ऍडजस्ट करून मग शेजारच्या बायका बोलवल्या, तिथल्या 10-12 बायका बोलवल्या. मग ती पूजा वगैरे केली. तिथं बाळाची पूजा चालली होती, पण माझ्या मनामध्ये इतक्या वेदना, इतके प्रश्न, इतके हालचाल चालली होती की बाबा काय चाललंय हे माझ्या आयुष्यामध्ये. माझं तर चाललंय सगळं वाटोळं केलंय त्यांनी, त्यात माझ्या बाळाचं पण आता हे असं करतात ते की निदान बाळाला पाचीसाठी तरी यायला पाहिजे होतं आपण. एवढं सुद्धा त्यांना कॉमन सेन्स नव्हता त्यावेळेसच्या, म्हणजे त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीचा, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नवीन बाळ आले त्याचा काय दोष होता, माझ्या बाळाचा काय दोष होता मला सांगा फक्त. की बाबा त्यांनी निदान, मी समजा काय वाईट वागले असेल त्यांच्या बरोबर किंवा वाईट बोलले असेल त्यांना, मी तर कधी बोलत नव्हतेच त्यांच्या बरोबर, म्हणजे बोलायची पण जास्त नाही, मला जास्त तेवढं एवढं बोलायचं, टोकाचं टोमणे वगैरे हे असलं कधी बोलायचं कळत पण नव्हतं, काहीच नाही. पण निदान त्यावेळेस तरी त्यांनी ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, आपण नवीन बाळाचा जन्म झालाय, त्या बाळाने आपलं काय बिघडवलंय, त्यांचं तरी माझ्या बाळाने काय बिघडवलं होतं. मग त्यांनी तरी निदान थोडाफार विचार करून माझ्या बाळासाठी निदान 2 तास किंवा तासभर तरी, 5 मिनिटं ती पूजा करोस्तोपर्यंत तरी यायला पाहिजे होते तिथपर्यंत, अशी माझी मनापासून इच्छा होती. पण तरी पण ते काही आलेच नाही. आणि हा बहादर आला तर ह्याचा तर काही विषयच नव्हता एवढा. आणि मग हा बहादर तर काय आलाच नव्हता, काहीच नाही. मग ते सगळं झालं, मग मम्मीनी माझ्या ते घुगऱ्या वगैरे, नैवेद्य वगैरे काय काय असतं ते नाही का, पाचीला जे जे करतात, मला असं एवढं असं व्यवस्थित आठवत नाहीये, पुष्कळ पुष्कळ आठवतंय की बाबा त्यांनी, मम्मीने जे काही पूजेचं जे काही सामान असतं किंवा जे काही गोष्टी असतात त्या केल्या, त्या 10-12 बायकांना नैवेद्य, ते घुगऱ्या वगैरे वाटल्या, ते सगळं झालं. मग तरी पण संध्याकाळी पण माझे वडील त्यावेळेस त्या दिवशी पण खूप रडले की बाबा नाही का, की काय काय नशिबात ते तुझ्या, नेमकं काय कळतच नाहीये की बाबा आपण एवढं चांगलं त्यांना हे केलं. आणि माझ्या आई वडिलांनी ज्यावेळेस, ते मध्ये तुम्हाला मी सांगितलं नाही, ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस काही भांडे वगैरे दिले नव्हते, पण नंतर 1 वर्षानंतर लग्न झाल्यावर त्यांनी मला भांडे वगैरे सगळा संसार दिला होता मला. त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या, जशी त्यांची परिस्थिती होती बाबा, त्या परिस्थितीनुसार त्यांनी सगळे पैसे जुळवून वगैरे ऍडजस्टमेंट करून की बाबा जेणेकरून तुला उद्या त्रास नको व्हायला, म्हणून त्यांनी ते पण केलं होतं. पण बाबा एवढं करून सुद्धा जर माझ्या मुलीला जर असाच त्रास सहन करावा लागत असेल तर किती हे आहे ना. तर ते मला पप्पा वारंवार म्हणायचे की बाळा तू ऐकलं नाही सोना, त्यावेळेस जर तू ऐकलं असतं आमचं तर बाळाचं पण हाल नसतं झालं, असं तसं. मी म्हटलं पप्पा आता कसं आहे, शेवटी आपल्या म्हणजे तिला बी, त्या बाळाला पण माझ्या नशिबात यायचं होतं, पुढचं जे काय असेल पुढं काहीतरी चांगलंच असणार आहे म्हटलं, वाईट तर नाही होणार काय. आणि झालं तर ते म्हटलं ठीक आहे, तिचं नशीब आणि माझं नशीबच असणार आहे ते, त्याच्या पलीकडे काहीच बोलू शकत नाही म्हणलं मी आता. त्यावेळेस ते पप्पांना पण खूप त्रास व्हायचा, मग ते ड्रिंक करायचे,
मग त्याच्यामुळं पण त्यांना टेन्शन यायचं भरपूर. त्या टेन्शन मध्ये ते ड्रिंक जास्त करायचे. मग त्यांना वाटायचं की बाबा काय चुकलं आपलं. आणि ह्यांना एक तर ते स्वतःहून फोन जरी केला त्यांना तरी ते काय एवढं टोलाटोलीची उत्तरं द्यायची. ते म्हणायचे नाही सांगतो समजून बघतो आम्ही असं तसं बरंच काय 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 बोलत बसायचे ते. पण असं मेन मुद्दा माझ्या वडिलांनी पण कसं बहीण असल्यामुळं जास्त रेटून बोलता आलं नाही त्यांना. किंवा एक वेळेस मी तर म्हणते माझं एक प्रामाणिक असा सल्ला आहे सगळ्यांना की ना सख्या बहिणीला पोरगी देण्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या माणसाला पोरगी द्या. कारण सख्या नात्यामध्ये ना काहीच बोलता येत नाही, काहीच म्हणता येत नाही. धड आपल्या पोरीला पण काही बोलता येत नाही आणि धड त्या बहिणीला पण काही बोलता येत नाही. त्याच्यामुळं मग जे काय आपले नाते असेल ते दुसरीकडे आपल्या मुली दुसऱ्या ठिकाणी द्या. पण सख्या आत्याला मुलगी कधीच देऊ नका. हे माझं एक प्रामाणिक मत आहे. आणि दुसऱ्या दिवशी 5वीचा कार्यक्रम झाला सगळा, तो झाला, सगळं झालं. आता 5 दिवस झाले, 5 दिवस हा बहाद्दर आला नाही. हा बहाद्दर कधी आला? तर तो आला आणि मग त्याच्या पुढे बी बरंच गोंधळ केला त्यांनी. काय करायचं ते सगळं झालं. ते तुम्हाला मी उद्याच्या भागामध्ये सांगते, कारण हा आजचा आपला ब्लॉग खूप मोठा होतोय. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या मला. तुमचं आहेच आहे प्रेम, पण अजून खूप मला तुमच्या प्रेमाची गरज आहे. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.